एसआरपीएफ जवानाची किरकोळ कारणावरून निर्घुण हत्या। किरकोळ कारण पण घडलं भयंकर। किरकोळ कारणावरून हॉटेल मालकाशी झालेल्या वादातून महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये कार्यरत असलेल्या एका जवानाची निर्घुणपणे हत्या झाल्याची घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात घडली। असगर खाजा शेख वय वर्ष 33 असं मृत जवानाचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केल्याची माहिती या घटनेबाबत पोलिसांकडून मिळाली। माहिती अशी की असगर खाजा शेख हे सकाळी नाश्ता करण्यासाठी जिंतूर शहरातील एका हॉटेलमध्ये गेले होते। नाश्ता लवकर देण्याच्या वादावादीत हॉटेल मालक आणि असगर खाजा यांचा वाद झाला। त्यामध्ये हॉटेल मालक शेषराव आव्हाड आणि त्यांचा मुलगा अमोल तसेच हॉटेलमधील 2 कर्मचाऱ्यांनी असगर खाजा यांना लाकडी दांड्यांनी बेदम मारहाण केली। त्यामध्ये खाजा यांचा मृत्यू झालाय। पोलिसांनी 4ही आरोपींना ताब्यात घेत त्यांचा गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत शेषराव आव्हाड, अमोल आव्हाड, बालाजी रणखंबे, इम्रान कुरेशी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। इसम नामे शेख असगर शेख ख्वाजा, वय वर्ष 33, व्यवसाय नोकरी महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मुंबई। हे सुट्टीवर आपल्या गावी केळी औंढा पोलीस स्टेशन अंतर्गत येतं, जिल्हा परभणी हे गावी आलेले होते आणि इकडे नातेवाईकांकडे जिंतूरला आलेले होते आणि ते नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले, सपना हॉटेलमध्ये। त्या ठिकाणी तेथील मालक त्याच पद्धतीने वेटर यांच्याशी त्यांचा काही कारणावरून किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्या वादातून त्या नौकरांनी आणि मालकांनी त्यांना मारहाण केली आणि त्यात त्यांचा लाकडाने मारहाण केली, त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे। आणि त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंडविधान 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे आणि परिस्थिती शांत आहे। धन्यवाद।